सांगलीची एक हुशार तरुणी ते मेट्रो वुमन असा हा प्रवास नेमका कसा होता? हा प्रवास खूप खरं सांगायचं तर एक्साइटिंग होता. कारण सांगली जिल्ह्यातल्या लहान गावांमध्ये माझं प्राथमिक माध्यमिक शिक्षण झालं. महाविद्यालयीन शिक्षणासाठी मी सांगलीमध्ये आले आणि विलिंग्डन कॉलेजमधनं BA इंग्लिश लिटरेचरमध्ये केल्यानंतर पुणे विद्यापीठातून मी MA केलं आणि त्यानंतर मग सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये यायचं स्वप्न हे 10वीपासून पाहिलेलं होतं. शहरी पायाभूत सुविधा या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली. पहिल्यांदा मी MMRDAमध्ये होते, तिथे 5 वर्ष काम केलं आणि तो माझा सगळ्यातला शिकण्याचा कालावधी होता, ज्याच्यातून मला शहरामधले मोठे प्रकल्प कसे हाताळावेत याचं एक उत्तम प्रशिक्षण तिथे मिळालं. आता जेव्हा लोक तुमचा आदरानं मेट्रो वुमन असा उल्लेख करतात तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? तो लोकभावनेचा प्रश्न आहे, पण असं काही नाही. कारण ह्या क्षेत्रात काम करणारी पुष्कळ माणसं आहेत. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मेट्रो प्रकल्प करणारी व्यक्ती असा उल्लेख होतो, पण त्याच्याखाली खूप मोठी टीम असते आणि एक व्यक्ती तर काहीच करू शकत नाही. अंडरग्राऊंड मेट्रोची सगळी जबाबदारी ही तुमच्यावरती आहे, तर ती पार पाडत असताना काय आव्हानं तुम्हाला वाटली? अंडरग्राऊंड मेट्रोची आव्हानं थोडी जास्त होती. याचं कारण असं होतं की अशा प्रकारचं मॅसिव्ह इंटरव्हेन्शन मुंबई शहरामध्ये यापूर्वी झालेलं नव्हतं. कारण जवळजवळ 33.5 किलोमीटरचा हा पूर्ण मार्ग होता आणि त्याच्यात दोन्ही टनेल मिळून जवळजवळ 56 किलोमीटरची भूमिगत भुयारं आपल्याला करायची होती आणि तीसुद्धा शहरातल्या दाटीवाटीच्या भागातून, काही डायलॅपिडेटेड बिल्डिंगच्या खाली, हायराईज बिल्डिंगच्या खाली. त्यामुळे एक लोकांमध्ये एकतर पहिल्यांदा खूप त्याच्याबद्दल निगेटिव्हिटी म्हणा किंवा खूप शंका होत्या आणि ते आपण करून दाखवलं आणि त्याच्यासाठी मुंबईकरांचं प्रचंड सहकार्य त्याला मिळालं. तुमच्या आयुष्यातली खरी दुर्गा कोण आहे? मला असं वाटतं मी माझ्या आई ला मानते दुर्गा. कारण लहान गावांमध्ये राहूनसुद्धा मोठी स्वप्न बघण्याची ताकद तिने आम्हाला दिली, मी आणि माझ्या बहिणी. आणि त्यामुळे मला वाटतं आईचा माझ्यावरती खूप प्रभाव आहे आणि आईलाच मी दुर्गेच्या रूपामध्ये बघते. नमस्कार, मी श्वेता. न्यूज 18 लोकमतच्या नवरात्री विशेष आम्ही दुर्गा या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. आज आपल्यासोबत एक अशी दुर्गा आहे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू प्रशासकीय अधिकारी आणि मेट्रो वुमन अशी ज्यांची ओळख आहे अशा अश्विनी भिडे. मॅडम, खूप खूप स्वागत आम्ही दुर्गा या कार्यक्रमात. धन्यवाद. सांगलीची एक हुशार तरुणी ते मेट्रो वुमन असा हा प्रवास नेमका कसा होता? हा प्रवास खूप खरं सांगायचं तर एक्साइटिंग होता. कारण सांगली जिल्ह्यातल्या लहान गावांमध्ये माझं प्राथमिक माध्यमिक शिक्षण झालं. महाविद्यालयीन शिक्षणासाठी मी सांगलीमध्ये आले आणि विलिंग्डन कॉलेजमधनं BA इंग्लिश लिटरेचरमध्ये केल्यानंतर पुणे विद्यापीठातून मी MA केलं आणि त्यानंतर मग सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये यायचं स्वप्न हे 10वीपासून पाहिलेलं होतं. त्यामुळे बोर्डात येऊनसुद्धा मी आर्ट्स साईड घेतली. कारण ह्युमॅनिटीजमधून आपण जास्त चांगल्या पद्धतीने UPSCची परीक्षा देऊ शकतो असं एक त्यावेळची धारणा होती आणि त्याप्रमाणे केलं. आणि त्यानंतर मग परीक्षा दिली. परीक्षा देण्यापर्यंतचा प्रवास थोडा कठीण होता. कारण सांगलीसारख्या गावामध्ये त्यावेळेला म्हणजे 93-94 साली या विषयाची इतकी माहिती असायची नाही. परंतु हळूहळू जसजसं तुम्ही चालत जाता आणि इच्छा असते तिचा मार्ग दिसतो, तशी मग माणसं भेटत गेली, त्यांच्याकडनं मार्गदर्शन मिळत गेलं आणि मग मी IASची परीक्षा 95मध्ये पास झाले, उत्तीर्ण झाले. महाराष्ट्र काडरही मिळालं आणि काडर मिळाल्यानंतर मग वेगवेगळे जे करिअरचे टप्पे होते, प्रांत अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ते सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्हा, मग सिंधुदुर्ग जिल्हा, मग नागपूर जिल्हा, असं करत फायनली मुंबईमध्ये आले. माननीय राज्यपालांची प्रथम उपसचिव आणि नंतर सहसचिव म्हणून काम बघितलं आणि मग अनपेक्षितपणे मला अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर किंवा शहरी पायाभूत सुविधा या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली. पहिल्यांदा मी MMRDAमध्ये होते, तिथे 5 वर्ष काम केलं आणि तो माझा सगळ्यातला शिकण्याचा कालावधी होता, ज्याच्यातून मला शहरामधले मोठे प्रकल्प कसे हाताळावेत याचं एक उत्तम प्रशिक्षण तिथे मिळालं. आणि मग ईस्टर्न फ्रीवे किंवा वेगवेगळे फ्लायओव्हर, 6 रिलेव्हेटेड रोड अशा प्रकारचे प्रकल्प करत करत एक प्रकल्प करण्याची थोडीशी जी पूर्वतयारी असते ती झाली आणि त्याच्यातून मग मला मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनची व्यवस्थापकीय संचालिका म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तर साहजिकच आहे हा सगळा प्रवास हा खूप खूप अनुभव देणारा होता, खूप शिक्षण देणारा होता.
माझ्यातलेच काही जे स्किल्स होते ते मलाच त्याची ओळख करून देणार होता. आणि मग मुंबई अंडरलाईन मेट्रोचा प्रकल्प हाताळताना आलेले अनुभवसुद्धा खूप वेगळे होते. त्यामुळे हा प्रवास खूपच शिकवणारा होता असं मी म्हणेन. बरोबर आहे. म्हणजे आता जेव्हा लोक तुमचा आदरानं मेट्रो वुमन असा उल्लेख करतात तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? नाही, तो लोकभावनेचा प्रश्न आहे. पण असं काही नाही, कारण ह्या क्षेत्रात काम करणारी पुष्कळ माणसं आहेत. मुंबईमध्ये सुद्धा काही मी एकटीच मेट्रो करते असं नाही आहे. MMRDA इनफॅक्ट खूप जास्त प्रमाणामध्ये उन्नत मेट्रोचं जाळं करतं आहे. नवी मुंबईची मेट्रो ही सिडकोनी केली आहे. महामेट्रोसुद्धा त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे मेट्रोमध्ये काम करणारे खूप लोक आहेत. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मेट्रो प्रकल्प करणारी व्यक्ती असा उल्लेख होतो, पण त्याच्याखाली खूप मोठी टीम असते आणि एक व्यक्ती तर काहीच करू शकत नाही. किंबहुना माझी तर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडही नाही आहे. आय एम अ जनरलिस्ट सर्व्हिस पर्सन. आणि त्यामुळे माझी जी टीम आहे, ज्यांनी हा सगळा प्रकल्प उभा केला, त्यांचाच खरं तर ह्या सगळ्याचं श्रेय जातं. पण तरीसुद्धा काही वेळेला प्रकल्पाला ओळख लागते, कारण 10-10 वर्ष चालणारे हे प्रकल्प असतात. त्यामुळे नेतृत्वाची म्हणून चर्चा जास्त होते. पण मला याची पूर्ण जाणीव आहे की त्याच्या मागं अनेकांचे हात आहेत. माझे अनेक सहकारी अधिकारी आहेत, जे त्यातले खूप तज्ज्ञ आहेत. आमचे कन्सल्टंट्स आहेत, सगळे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, त्यांच्याबरोबर काम करणारे डिझायनर्स आहेत. त्यामुळे हजारो लोकांचा सहभाग त्या मेट्रो प्रकल्पाच्या बांधणीमध्ये आहे. कुठलीही महिला असली, ती कुठच्याही उच्च पदावरती पोहोचली तरी तिला कुटुंब आणि संसार ही जबाबदारी काही चुकत नाही. तर हे करिअर आणि तुमचं कुटुंब हा बॅलन्स कसा तुम्ही साधता? हा बॅलन्स खरं तर आपण कुटुंबाच्या मदतीनेच साधू शकतो. आणि बॅलन्स साधणं असं काही वेगळं करायची गरज नाही, अशी परिस्थिती प्रत्येक कुटुंबामध्ये असायला हवी असं मला वाटतं. आणि माझं सुदैव हे आहे की तशी परिस्थिती माझ्या कुटुंबामध्ये आहे. कारण पुरुषांच्या बाबतीमध्ये असा काही प्रश्न विचारला जात नाही की तुम्ही बॅलन्स कसा साधता, कारण त्यात काही गोष्टी गृहीत धरल्या जातात. मला असं वाटतं स्त्रियांच्या बाबतीमध्ये सुद्धा, विशेषतः ज्यांच्यावर काही जबाबदारी आहे आणि ज्या स्वतः अर्थार्जन करतात, त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा हा प्रश्न खरं तर यायला नको. पण तो येतो, कारण आपल्या समाजाची धाटणी किंवा बांधणी तशी आहे. परंतु माझ्या बाबतीत जर म्हणाल तर मला माझ्या कुटुंबाच्या मदतीनेच मी हे बॅलन्स साधू शकते. कारण माझ्या सासूबाई असतील, माझे आईवडील असतील, माझे पती असतील, या सगळ्यांनीच म्हणजे कौतुकाने ते नेहमी मला सपोर्ट करतात. माझ्या कामाच्या वेळा असतील किंवा काही वेळेला घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण टाकून जावं लागतं, तर ह्याच्यामध्ये त्यांना काही वेगळं वाटत नाही आणि ते गृहीत धरलं जातं आणि उलट त्याच्यासाठी सपोर्ट केला जातो. आणि कुटुंबाच्या सहकार्यामुळंच, आणि थोडंसं ज्याला वेळेची प्रायोरिटी आपण म्हणतो की कोणत्या वेळेला कशाला प्राधान्य द्यायचं. ज्या वेळेला ऑफिसमध्ये एखादी गोष्ट खूप डिमांडिंग असते, खूप आवश्यक असते, त्यावेळेला त्याला वेळ देणं. कधीकधी घरामध्ये एखादी गोष्टीला महत्त्व असतं, त्यावेळेला ऑफिसमध्ये सांगून त्या गोष्टीला प्राधान्य देणं. आय थिंक हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कोणत्या वेळेला कशाला प्राधान्य द्यायचं, वेळेचं खूप चांगलं व्यवस्थापन. आपण सगळं काही साध्य करू शकतो जर आपण वेळ जर आपण सांभाळू शकलो तर. आणि ते मी थोडं माझ्या बाजूने करते आणि कुटुंबाचं मला पूर्ण सहकार्य मिळतं. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आत्ता तुमच्या प्रोफेशनमध्ये किंवा जेव्हा आपण पॉवरफुल प्रशासकीय अधिकाऱ्यांची जेव्हा नावं घेतो, त्या टॉप 5 नावांमध्ये अश्विनी भिडे हे नाव येतंच. त्यामुळे पुरुष अधिकाऱ्यांना असं काही दुःख वाटतं का की ही महिला एका वेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडते? मला नाही वाटत असं काही दुःख कोणाला वाटतं. कारण इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ॲज सच ह्याच्यामध्ये आता गेली अनेक वर्ष, म्हणजे महिला अधिकारी संख्येनं सुरुवातीला त्याचं प्रमाण कमी असेल, पण अनेक वर्ष महिला अधिकारी या सेवेमध्ये आहेत आणि खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. वेळोवेळी आपल्या कामाचा सगळ्याच क्षेत्रामध्ये ठसा उमटवलेला आहे. काही वेळेला असं होतं की महिलांसाठी काही क्षेत्र ही त्याच्यामध्ये ते काम त्यांनी केलेलं नसतं. त्यामुळे विशेषतः इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आहे किंवा अर्बन ॲडमिनिस्ट्रेशनचं काम आहे, तर कदाचित तिथे महिला अधिकाऱ्यांची संख्या थोडी कमी असू शकते. आणि काही वेळेला त्याच्यात एक की त्यांना काम जमेल की नाही किंवा अशा प्रकारची भावना कोणाची असू शकते. परंतु प्रत्यक्ष जेव्हा काम करायला लागतो तेव्हा हा काही भेदभाव स्त्री अधिकारी आणि पुरुष अधिकारी असा नसतो.
आणि उलट खूप चांगलं सहकार्याने, आणि आता तर मी माननीय मुख्यमंत्री कार्यालयामध्ये काम करत असल्यामुळे माझ्या सगळ्याच अधिकाऱ्यांशी खूप जवळून संबंध येतो आणि त्याच्यामुळे अजून म्हणजे मैत्री या अधिकाऱ्यांबरोबरची वाढते आणि त्याच्यामध्ये एकमेकांचं काम आणि कशा पद्धतीने आपण जरी पॅरलली वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये असलो तरी काम कशा पद्धतीने एकमेकांना सहकार्याने जर आपण काम केलं तर राज्यासाठी आपण कसं चांगलं काम करू शकतो याची एक जाणीव अजून तिथून होते. आणि माझ्या परीने ह्या प्रत्येकाला आता शासनाच्या सगळ्यात वरिष्ठ कार्यालयामधून सपोर्ट करण्याचा मी प्रयत्न करते. त्यामुळे मला असं वाटतं त्याच्यामध्ये काही असा जेंडर इश्यू नसतो. बरं. मात्र अंडरग्राऊंड मेट्रोची सगळी जबाबदारी ही तुमच्यावरती आहे, तर ती पार पाडत असताना काय आव्हानं तुम्हाला वाटली? कुठल्याही मोठ्या प्रकल्पामध्ये आव्हानं असतातच आणि असे प्रकल्प ज्याला मेगा प्रोजेक्ट म्हणतो ते दाटीवाटीच्या आणि गर्दीच्या शहरांमध्ये करताना तर खूपच आव्हानं येतात. परंतु अंडरग्राऊंड मेट्रोची आव्हानं थोडी जास्त होती. याचं कारण असं होतं की अशा प्रकारचं मॅसिव्ह इंटरव्हेन्शन मुंबई शहरामध्ये यापूर्वी झालेलं नव्हतं. कारण जवळजवळ 33.5 किलोमीटरचा हा पूर्ण मार्ग होता आणि त्याच्यात दोन्ही टनेल मिळून जवळजवळ 56 किलोमीटरची भूमिगत भुयारं आपल्याला करायची होती आणि ती सुद्धा शहरातल्या दाटीवाटीच्या भागातून काही डायलॅपिडेटेड बिल्डिंगच्या खाली, हायराईज बिल्डिंगच्या खाली. त्यामुळे एक लोकांमध्ये एकतर पहिल्यांदा खूप त्याच्याबद्दल निगेटिव्हिटी म्हणा किंवा खूप शंका होत्या. त्या शंकांवर मात करून त्यांना कन्व्हिन्स करून हे काम सुरू करणं हा एक भाग होता. त्याच्यानंतर इतकी सगळी भुयारं करायची तर जवळजवळ 17 टनेल बोरिंग मशीनची गरज होती. ती मशीन्स जमिनीमध्ये टाकण्यासाठी जागेवरती मोकळी जागा उपलब्ध असणं हा फार कठीण भाग होता. तिथपर्यंत नेणं, मुंबई शहरामध्ये कुठलंही मशीन्स किंवा मोठी व्हेकल्स आत येण्यासाठी काही टायमिंगचे रिस्ट्रिक्शन्स आहेत, ती सगळी सांभाळून ते करणं. त्याच्यानंतर या मशीन्सनी आणि आम्ही अंडरग्राऊंड स्थानकांसाठी जे मोठ्या प्रमाणावर एक्स्कव्हेशन केलं त्याचं मग डिस्पोजल, तो सगळा राडारोडा बाहेर नेण्यासाठी पुन्हा वेळेचं बंधन. आणि हे सगळं करताना अतिशय दाटीवाटीच्या भागामध्ये जिथे इमारती खूप जवळ आहेत, लोक गिरगाव सारखा भाग आहे, त्यामुळे कन्स्ट्रक्शन सेफ्टी, आजूबाजूच्या इमारतींची सुरक्षितता, आर्थिक पुन्हा त्याचं गणित, कारण मुळात प्रकल्पाची किंमत खूप मोठी होती आणि मग कुठली गोष्ट जर वेळेवर झाली नाही तर कॉस्ट एस्कलेशन, टाईम एस्कलेशन या सगळ्यांचा भाग असतो. पब्लिक परसेप्शन होतं त्याच्यावरती, त्याच्याबद्दल काही ॲक्टिव्हिझम होता, कोर्टात गेलेल्या वेगवेगळ्या केसेस होत्या. या सगळ्या सांभाळून प्रकल्पाचं गणित, वेळेचं गणित सांभाळणं हे यातलं सगळ्यात महत्त्वाचं आव्हान होतं. पण आमच्या टीमनी ते खूप चांगल्या पद्धतीने वेळोवेळी करत गेले आणि जसजसे एक एक प्रश्न सुटत गेले तसतसं प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला. म्हणजे त्यात राजकीय पक्षांचा होणारा विरोध किंवा त्या स्थानिकांना कन्व्हिन्स करणं आणि त्यातही टाइम बाउंड म्हणजे दिलेल्या वेळेमध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्रकल्पाला आम्हाला 1-2 वर्षाचा विलंब तर झाला, परंतु हा इतका मोठा प्रकल्प, जवळजवळ 37,000 कोटींपेक्षा जास्त ज्याची किंमत होती, इतकं मोठं इंटरव्हेन्शन म्हणजे शहराच्या उत्तर भागातून शहराचं जे दक्षिण टोक, कप परेड आपण म्हणतो, जे निमुळतं टोक आहे, पेनिन्सुलर भाग आहे, तिथंपर्यंत येणं आणि साधारण सगळं कन्स्ट्रक्शन आमचं 7.5 ते 8 वर्षामध्ये आम्ही पूर्ण केलं. आणि ग्लोबल कुठल्याही नॉर्म्सवर, स्टँडर्ड्सवर एखाद्या इतक्या मोठ्या शहरामध्ये एवढा मोठा प्रकल्प या वेळेमध्ये पूर्ण होणं ही मला असं वाटतं खूप असं कुठेही एवढं झालेलं नाही आहे आणि ते आपण करून दाखवलं आणि त्याच्यासाठी मुंबईकरांचं प्रचंड सहकार्य त्याला मिळालं. पण आव्हानं येत गेली आणि ती आव्हानांवर आपण मात करत गेलो. बरोबर. आणि आरे कारशेडचा जेव्हा मुद्दा आला तेव्हा म्हणजे प्रचंड झाडांची कत्तल झाली असा आरोप झाला. मग त्याच्यानंतर लोकांच्या मनातले सगळे डाऊट्स क्लिअर करणं, प्रकरण कोर्टात आणि पर्यावरणाचा समतोल राखणं, हे कसं मॅनेज करावं लागलं? याच्यामध्ये त्याला व्यवस्थापन होतंच, पण प्रकल्प जेव्हा आम्ही बनवला, तयार केला, तेव्हाच त्याच्यामध्ये की प्रकल्पामुळं पर्यावरणाची होणारी तात्पुरती हानी आणि ती भरून काढण्यासाठी करायच्या गोष्टी, याला एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट असं म्हणतात. तो EIA स्टडी ऑलरेडी झालेला होता, सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी ऑलरेडी झालेला होता आणि ह्या सगळ्यांचा आम्ही अभ्यास केला होता की जर प्रकल्पामुळे जी झाडं तोडायला लागतील त्याच्यामुळं होणारं कार्बन सिक्वेस्ट्रेशन आणि प्रकल्प झाल्यानंतर जी रस्त्यांवरच्या वाहनांची संख्या कमी होऊन जे कर्बवायूंचं जे उत्सर्जन आहे ते थांबेल, त्या दोन्हीच्या तुलनेमध्ये झाडं तोडल्यामुळे होणारं नुकसान हे खूपच कमी होतं. परंतु ही वस्तुस्थिती आहे की शेवटी झाडं ही एक नैसर्गिक देणगी आहे आणि तिला आपल्याला तोडावं लागतं.
तर त्याच्यामुळे थोडासा क्षोभ प्रत्येकाच्याच मनाचा होतो. परंतु त्या सगळ्यासाठी एक कायदेशीर सिस्टीम आहे. त्याला ट्री ऑथॉरिटी नावाची संस्था आहे, त्याला कायदा आहे, कायद्यामध्ये तरतुदी दिलेल्या आहेत की कशा पद्धतीने हे करायचं, आणि या सगळ्याचा अभ्यास करूनच ते केलेलं होतं. त्याच्यामध्ये कुठलंही आर्बिट्ररी ॲक्शन किंवा ॲडहॉक ॲक्शन नव्हती. परंतु ही गोष्ट लोकांपर्यंत पोचवणं हे कठीण असतं, आणि काही वेळेला जे अपोजिट नॅरेटिव्ह असतं ते खूप सहजपणे लोकांपर्यंत पोचतं. दुसरी बाजू सांगायला वेळ लागतो, पण हे आपण सातत्याने लोकांपर्यंत पोचलो आणि हे सांगण्याचा प्रयत्न केला की ह्याला पर्याय नाही आहे. जर पर्याय असता आणि जो योग्य पर्याय असता तर आपण तो निवडला असता. दिस वॉज द बेस्ट पॉसिबल ऑप्शन. आणि मग ते हळूहळू न्यायालयामध्ये सुद्धा आपली बाजू आपण मांडू शकलो, आणि अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन ही बाब पूर्णपणे सिद्ध झाल्यानंतरच आपण त्या कार डेपोचं काम केलं, आणि आता तो सुरू आहे, आणि त्याच्यामुळे मेट्रोचं कामसुद्धा सुरळीत आहे. आणि आपण हेही बघू शकता की मेट्रोमधून आपण जेव्हा जातो, भुयारातून वर येतो, तेव्हा आपल्याला पूर्ण कार डेपो तो दिसतो जे त्यातनं प्रवास करतात, आणि त्याच्यामध्ये मध्ये 5 हेक्टरचं अतिशय चांगला ग्रीनरी आणि झाडं आपण मेंटेन पण केलेली आहेत. त्यामुळे पर्यावरणाचं नुकसान न होता त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणावर झाडं तिथे आसपास त्यांचं पुनर्रोपण किंवा रोपण करून आपण पर्यावरणाचा समतोलसुद्धा साधलेला आहे. एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याचं एक स्वप्न असतं, तर अश्विनी भिडेंचं हे स्वप्न आहे का की अंडरग्राऊंड मेट्रो यशस्वीरित्या पूर्ण करणं? हो, ते स्वप्न होतंच ज्यावेळेला जबाबदारी घेतली तेव्हा. आणि सुदैवाने असं खूप कमी होतं की एखादा इतका मोठा प्रकल्प सुरू करण्याची आणि तो शेवटपर्यंत नेण्याची संधी ही खूप कमी वेळेला अधिकाऱ्यांना मिळते. माझं खूप खूप भाग्य आहे मोठं की ही संधी मला मिळाली. 2015 साली प्रकल्पाची धुरा मी सांभाळली. त्यानंतर काही काळासाठी बाहेर जावं लागलं, तरीसुद्धा पुन्हा प्रकल्पात येण्याची संधी मिळाली, आणि टप्प्याटप्प्यामध्ये हा प्रकल्प पूर्ण होतो आहे. मागच्या वर्षी याच वेळेला साधारण 5 ऑक्टोबरला आपला पहिला टप्पा या प्रकल्पाचा कार्यान्वित झाला. त्यानंतर मे महिन्यामध्ये दुसरा टप्पा कार्यान्वित झाला, आणि आता संपूर्ण प्रकल्प पुढच्या 8 दिवसामध्ये लोकसेवेमध्ये येईल. आणि आरेपासून ते कप परेडपर्यंत जवळजवळ 27 स्थानकं लोकांना या प्रकल्पात चा लाभ घेण्यासाठी उपलब्ध आहेत. आणि हा प्रकल्प पुढच्या म्हणजे 100 वर्षांपेक्षा जास्त काळ तो शहराला सेवा देत राहील आणि शहराची नवी जीवनवाहिनी बनेल याच्याबद्दल मला खूप खात्री आहे. आणि ह्या स्वप्नपूर्तीचा हा जो प्रवास होता तो मी आणि माझे सहकारी यांनी वेगवेगळ्या टप्प्यातून आम्ही गेलो, पण त्याचा खूप आस्वाद आणि आनंद घेत गेलो, आणि आज ते पूर्ण होताना बघून नक्कीच आनंद होतो. बरोबर आहे. प्रशासकीय अधिकाऱ्याचा जो सेवेचा कालावधी असतो तो साधारण किती वर्षांचा असतो, आणि त्यामध्ये तुमच्या आयुष्यातली 10 वर्ष तुम्ही या प्रोजेक्टला दिलीत, या प्रोजेक्टवरती काम केलं, तर एक म्हणतो ना भावनिक नातं जोडलेलं असतं. जसं तुम्ही आत्ता म्हणालात की तो पूर्ण झाला आणि तो पुढची 100 वर्ष तो लोकांसाठी सेवा देणार आहे, तर काय असं भावनिक नातं जोडलं गेलंय या प्रोजेक्टने? तुम्हाला काय दिलं? नाही, प्रोजेक्टने तर खूपच दिलं. प्रशासकीय अधिकारी साधारण 35 ते 37-38 वर्ष, डिपेंडिंग ऑन तुम्ही वयाच्या कोणत्या वर्षी सेवेमध्ये येता. मी साधारण माझ्या वयाच्या 25व्या वर्षी सेवेमध्ये आले, त्यामुळे 35 वर्ष माझी ही सेवा कालावधी आहे. आणि त्याच्यामध्ये 2003 पासून ते आत्तापर्यंत इतकी वर्ष मी मुंबईतच घालवलेली आहे. आणि त्यातला माझा जवळजवळ 17-18 वर्ष ही माझी मुंबईमधल्या वेगवेगळ्या प्रकल्प करण्यासाठी मला काम करण्याची संधी मला मिळाली. आणि त्यातली 10 वर्ष ही मुंबई मेट्रो प्रकल्प आणि त्यामध्ये कोस्टल रोड प्रकल्प हा सुद्धा, ह्याच्यामध्ये सुद्धा 4 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पाशी खूप म्हणजे मेट्रो प्रकल्पामध्ये तर खूपच जास्त भावनिक गुंतवणूक झाली, कारण अगदी प्रकल्पात जेव्हा जागेचा 1 इंचसुद्धा नव्हता आमच्याकडे, तेव्हापासून या प्रकल्प आणि पूर्ण MMRCची बांधणी करणं, लोकांना रिक्रूट करणं, म्हणजे ती पूर्ण संस्था स्थापन करण्यापासून त्याच्यामध्ये माझा रोल होता महत्त्वाचा. त्यामुळं त्याच्याशी भावनिक नातं तर आहेच आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जेवढे प्रकल्प MMRD येत असताना सुद्धा केले, म्हणजे मेट्रो लाईन 1 असेल, त्यात MMRDAकडे कन्सेशनिंग ऑथॉरिटीच्या बाजूने आम्ही काम करत होते. पूर्ण ईस्टर्न फ्रीवे केला, किंवा एअरपोर्टला जाणारा 6 एलिव्हेटेड रोड, मिलन आरोबी, दहिसर आरोबी. त्यामुळे आता जेव्हा मागं वळून बघते तेव्हा या प्रत्येक प्रकल्पांनी खूप काही शिकायला दिलं. आणि किंबहुना मेट्रो 3 प्रकल्प करताना आधीचं जे सगळं शिक्षण होतं, जे हँड्स ऑन ट्रेनिंग म्हणतो आपण, ज्याला ग्राउंडवर जमिनीवर उभं राहून आणि तिथल्या अडचणी कशा सोडवायच्या
मग त्याच्याप्रमाणे आपल्या धोरणं कशी बदलायची, वेगवेगळ्या पॉलिसी कशा करायच्या. म्हणजे धोरण विशिष्ट आहे त्याच्यात ते बसत नाही म्हणून मग प्रकल्प होणार नाही असं न करता तो प्रकल्प होण्यासाठी म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा अप्रोच ज्याला आपण म्हणतो की प्रश्न सोडवण्यासाठी जे करायला लागेल. मिलन आरोबी करत असताना असेल किंवा 6 एलिव्हेटेडला 700 लोकांचं पुनर्वसन करायचं होतं. काही नॉर्म्समध्ये ते बसत नव्हतं तर शासनाकडे जाऊन आम्ही ते नॉर्म्स बदलून घेतले. मिलन आरोबीमध्ये तिथे जे संगमरवराची मोठी दुकानं होती त्यावेळेला आणि त्यांना कशा पद्धतीने पुनर्वसित करायचं याच्यासाठी कुठे नॉर्म नव्हता. त्याला आम्ही वेगळ्या पद्धतीने अप्रोच केला, वेगळ्या संस्थांकडे गेलो. तर हे सगळे आधीचे प्रकल्प करत असताना जे तेव्हा तसे आत्ता मेट्रोच्या तुलनेत ते छोट्या गोष्टी होत्या पण तेव्हा त्या मोठ्याच होत्या. आणि ते करत असताना प्रत्येक मुद्द्यावर आम्ही जे सोल्युशन काढत गेलो त्याचा मला खूप खूप फायदा मेट्रो प्रकल्पामध्ये झाला आणि ते सगळं शिक्षण खूप कामी आलं. आणि त्याच्यामुळं हा प्रकल्प इतका जगडव्याळ होता आणि इतका इंटिमिडेटिंग होता. पण आम्हाला कुणाला म्हणजे माझ्याबरोबर काम करणारे लोक काही जणांनी मला पूर्वी MMRDAत पण काम केलं होतं. आम्हाला कुणालाही असं वाटलं नाही की हे होऊ शकत नाही. कारण त्याच्या आधी आम्ही असे सिमिंगली इम्पॉसिबल वाटणाऱ्या गोष्टी साध्य केल्या होत्या आणि तोच अप्रोच किंवा तेच शिक्षण मला मेट्रोमध्ये कामी आलं. तुम्ही एक महिला प्रशासकीय अधिकारी आहात. तुमच्या टीममध्ये किती महिला आहेत आणि त्यांना एक महिला म्हणून किती कम्फर्टेबल वाटतं तुमच्यासोबत काम करताना? खूपच म्हणजे मला तसं काही माझ्या बाबतीमध्ये जेंडर हा इश्यू येत नाही पण महिलांना प्रोत्साहन देण्याचं काम मी नेहमी केलं. इंजिनिअरिंग ज्या आमच्या पोस्ट असायच्या म्हणजे अगदी सिव्हिल इंजिनिअरिंग जिथे टनेलमध्ये उभं राहून काम करायचे त्याच्यामध्ये सुद्धा मुलींनी यावं याकरता मी तर खूप म्हणजे इंटरव्ह्यू घेताना पण मी खूप एम्पॅथेटिक असायचे त्यांच्या बाबतीमध्ये. पण प्रत्येक वेळेला तिथे खूप मुली आल्या अशा नाही पण ज्या आल्या त्या खूप चांगलं त्यांनी काम केलं. पण आमच्याकडे पूर्ण जर 100-200चा स्टाफ आमचा असेल तर त्यातल्या 60-70 मुली म्हणजे साधारण एक 30 ते 40% मुली त्याच्यामध्ये आहेत. ह्या काम करतात अकाउंट्स, प्रशासन, आर्किटेक्चर या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या. पण कोर इंजिनिअरिंगमध्ये काम करणारे सुद्धा महिला अधिकारी आमच्या मेट्रो कॉर्पोरेशनमध्ये आहेत. HR असेल, PR असेल या सगळ्यामध्ये काम करणाऱ्या महिला अधिकारी आहेत आणि त्या खूप तडफेने खूप उमेदीने काम करतात. तर त्या महिला अधिकाऱ्यांना तुम्ही कसं कम्फर्टेबल करता? नाही त्या कधीही म्हणजे मला असं वाटतं कम्फर्टेबल करण्यासाठी वेगळी काही करण्याची गरज नाही आहे. कारण माझ्या बाबतीत म्हणजे मला तर असं वाटत नाही की ते माझ्याबरोबर अनकम्फर्टेबल असतात आणि त्या ज्या काही करतात त्या प्रत्येकामध्ये मी सहभागी असते त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आणि खूप म्हणजे प्रोत्साहन देणाऱ्यासुद्धा मी बऱ्याच गोष्टी करतो आणि माझ्या ऑफिसमधली प्रत्येक व्यक्ती माझ्याबरोबर कम्फर्टेबल असावी अशी माझी इच्छा असते आणि माझी खात्री आहे की त्या तशा असतात. बरोबर. कोविड काळ होता मागचा, तो कसा होता? किती चॅलेंजिंग? कोविड काळ तर चॅलेंजिंग होताच म्हणजे मेट्रो प्रकल्पासाठी तर होताच कारण काही काळ काम बंद करावं लागलं कारण सगळे जे जवळजवळ 10,000 लेबर यावेळेला प्रकल्पामध्ये काम करत होते त्यामुळं जे रेस्ट्रिक्शन्स होते त्याच्यामध्ये त्यांना काम करता येत नव्हतं. अनेकांना कोविड होतही होता त्यांना लगेच आयसोलेशनमध्ये न्यावं लागत होतं. पण त्याच काळात मी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड वॉर रूमची प्रमुख म्हणून ती जबाबदारी माझ्याकडे होती आणि त्यामुळे कोविडचं सगळी हाताळणी मी खूप जवळून पाहिली. हेल्थ विभाग माझ्याकडे नव्हता, माझे दुसरे सहकारी ते खूप उत्तम काम करत होते. परंतु या कोविडमध्ये जे जे काही महापालिका करते त्याचा एक ओव्हरव्ह्यू घेऊन त्याच्यामध्ये थोडी तंत्रज्ञानाची जोड देऊन ही ज्याला आपण इन्फॉर्म डिसिजन कसे होतील, माहितीच्या आधारित डाटा ॲनालिसिस बेस्ड किंवा डाटा बेस्ड डिसिजन्स कसे होतील ह्याच्यावरती भर आम्ही दिला आणि त्याच्यामुळं मुंबई महानगरपालिकेने ज्या पद्धतीने कोविडची हाताळणी केली ती संपूर्ण भारतातच नाही तर जगामध्ये सुद्धा ती प्रशंसनीय झाली. याचं कारण असं होतं की इतकं दाटीवाटीची वस्ती झोपडपट्टी मुंबईमध्ये असतानासुद्धा कोविड जे काही पेशंट्स होते त्यांना ज्या पद्धतीने आपण हाताळलं म्हणजे महानगरपालिकेच्या 24 वॉर्डमध्ये जे डिसेंट्रलाइज्ड ॲडमिनिस्ट्रेशन एकतर ह्याचं होतं परंतु माहिती मात्र आम्ही सगळ्या व्हर्टिकल्समधून एकत्र घेऊन एक खूप उत्तम त्याचा डॅशबोर्ड ह्या माहितीच्या आधारावरती प्रेडिक्शन्स करणं अनेक त्याच्यामध्ये आम्हाला व्हॉलेंटियर्स आमच्याकडे होते. त्या प्रेडिक्शन्सच्या आधारावरती आपल्याला किती प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहावं लागेल हे आधीच आयडेंटिफाय करणं आणि त्याच्यातून मुंबईमधल्या हॉस्पिटल बेड्सचं खूप चांगलं व्यवस्थापन, त्यानंतर ज्या जम्बो फॅसिलिटीज त्याच्यातलं चांगलं व्यवस्थापन आणि पेशंटपर्यंत पोचण्यासाठी
वॉर्ड लेव्हलच्या वॉर रूम्स, म्हणजे कुठंही पेशंटला धावाधाव करावी लागत नव्हती, त्यांच्या जे कुटुंबीय होते त्यांना धावाधाव करावी लागत नव्हती, अशा अत्यंत उत्तम पद्धतीने आपण कोविडचं व्यवस्थापन केलं. आणि त्याच्यामध्ये एक कोविड वॉर रूमच्या वतीने पूर्ण सहभाग देण्याची किंवा त्याला एक लीड करण्याची संधी मला त्यावेळेला मिळालेली होती. काळ कठीण होता, परंतु आम्ही त्या कठीण काळातही लिमिटेड रिसोर्सेसच्या आधारावर सुद्धा आणि तंत्रज्ञानाचा चांगला वापर करून त्याला जास्तीत जास्त लोकांसाठी सुसह्य करण्याचा प्रयत्न केला. आता प्रशासन म्हणजे प्रशासकीय अधिकारी म्हणून महिलांचं प्रमाण हे वाढलं पाहिजे का असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे जर त्या बाजूने किंवा त्या दृष्टीनं तयारी करणाऱ्या बऱ्याच असतील तर त्यांना तुम्ही काय सांगाल? कारण महिला जास्त सिन्सिअरली मला वाटतं ही सगळी कामं करत असतील. नाही, मी तसं जेंडर डिस्क्रिमिनेशन करणार नाही आणि महिलाच सिन्सिअरिटीने काम करतात असं पण काही नसतं. परंतु मला असं वाटतं की जेव्हा समाजातच 50% महिला जर आहेत तर प्रशासनामध्ये सुद्धा त्या असल्या पाहिजेत. कारण जेव्हा तुम्ही जी जेंडर सिच्युएशन समाजामध्ये असते तीच जर सगळ्या क्षेत्रामध्ये असेल तर आपोआपच प्रशासनामध्ये एक साहजिकता, लवचिकता ही येते. प्रत्यक्षामध्ये जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राने फार पूर्वी म्हणजे जवळजवळ 93-94 सालीच अतिशय पुरोगामी पद्धतीने महिलांसाठी नोकऱ्यांमध्ये 33% आरक्षण ठेवलं. आणि त्याच्यामुळे सुरुवातीच्या ज्या इनिबिशन्स होत्या मुलींच्या, की आता ही स्पर्धा परीक्षा द्यायची, मग त्याच्यासाठी तयारी करायची, मग घरामध्ये तर आपल्याला लग्नासाठी आग्रह असतो त्याच वेळामध्ये, तर हे कसं करायचं आणि नोकरीची तर काही गॅरंटी नाही. त्यामुळे ही सगळी भीती जाऊन अनेक मुली म्हणजे ग्रामीण भागातल्या, निमशहरी भागातल्या, शहरी भागातल्या या मुलींनी स्पर्धा परीक्षांची तयारी करायला सुरुवात केली. आणि आज आपण जर महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये बघितलं, जर मिडल लेअर जर बघितला तर त्याच्यामध्ये तेवढ्याच ताकदीने आणि तेवढ्याच संख्येने महिला अधिकारी काम करतात आणि त्या सर्व प्रकारच्या भूमिकांमध्ये ही कामं करतात. आणि महिला अधिकारी असणं, जर तुम्ही मंत्रालयामधल्या महिलांची संख्या बघितली ती पण खूप भरपूर आहे आणि त्या अतिशय कार्यक्षमतेने अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. तीच परिस्थिती सगळ्या क्षेत्रामध्ये असायला पाहिजे असं मला वाटतं. आणि शासन हे तर एक असं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये मुलींनी निश्चितपणे यावं. कारण इथं तुम्हाला भरपूर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने काम करण्याची संधी मिळते. तुम्ही क्लेरिकल कामामध्ये जरी आलात तरी तुम्हाला इतक्या विभागांमध्ये काम करायची संधी मिळते की तुमच्या अनुभवाची व्याप्ती ही वाढते. आणि एकच असतं की आपण जेव्हा जातो तेव्हा तिथे कुठलाही जेंडर हा इश्यू करून कामामध्ये टाळाटाळ करू नये. म्हणजे तो इश्यू असताच कामा नये. आपण एक सरकारी नोकर किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असलेला आपण तिथे काम करणारे एक एम्प्लॉई आहे आणि ज्या एम्प्लॉईंसाठी ज्या काही गोष्टी जी काही त्यांची कर्तव्य आहेत ती आपण पार पाडली पाहिजे. स्त्रीच्या आयुष्यामध्ये काही टप्पे नक्की येतात ज्याच्यामध्ये मातृत्वाचा कालावधी असतो, लहान मुलांना संगोपनाचा कालावधी असतो. या काळामध्ये तशा प्रकारच्या रजा किंवा त्या सवलती असणं गरजेचं असतं. पण त्या काळामध्ये स्त्रियांना इतर अधिकाऱ्यांनी सपोर्टही केला पाहिजे. पण तो कालावधी संपल्यानंतर स्त्रियांनी सुद्धा तेवढं झोकून देऊन काम केलं पाहिजे. आणि हा जर आपण बॅलन्स राखला तर मला असं वाटतं समाजामधलं जे जेंडर डिस्ट्रीब्युशन आहे त्याचंच प्रतिबिंब हे नोकऱ्यांमध्ये सुद्धा पडेल आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये एक साहजिकता किंवा लवचिकता जे मी म्हटलं ती येऊ शकेल. बरं मॅडम, तुम्ही फिटनेसकडे कसं लक्ष देता? कारण महिलांनी फिट राहणं तितकंच गरजेचं आहे, कारण ती जर तंदुरुस्त असेल तर संपूर्ण कुटुंब तिचं सक्षम राहणार आहे. त्याबद्दल काय सांगाल? फिटनेस हा फारच महत्त्वाचा भाग आहे असं मला वाटतं. आणि अनेक वेळेला असं होतं की जोपर्यंत आपण तरुण असतो, जोपर्यंत सर्व आपले अवयव चांगले काम करतात तोपर्यंत आपल्याला त्याचं महत्त्व जाणवतच नाही. परंतु एका विशिष्ट वयानंतर सडनली, आणि महिलांमध्ये तर अनेक वेळेला जर लक्ष दिलं नसेल तर कॅल्शियमचा लॉस आणि इतर कारणांमुळं खूप इश्यूज निर्माण होऊ शकतात आणि ते बऱ्याच महिलांना त्रासदायक ठरतात. नोकरी करणाऱ्या महिलेला तर असं होतं की खूप जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात, वेळेत ऑफिसमध्ये जाणं, घरची जबाबदारी, आणि यामुळे सुद्धा काही वेळेला फिटनेसकडे दुर्लक्ष होतं. पण मला असं वाटतं आरोग्य चांगलं राखण्यासाठी म्हणून जे फिटनेस रेजिम ठेवणं गरजेचं आहे ते ठेवायलाच पाहिजे. काही ना काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी ही रोजच्या रोज करणं गरजेचं आहे आणि तुम्ही कधीही करा. मी तर मला सकाळी वेळ नाही झाला तर मी रात्रीसुद्धा व्यायाम करते. फिटनेस मंत्र काय? नाही, मी घरीच व्यायाम करणे. मी त्याला असं कुठे जिम किंवा कुठलंही रेजिमेंटेशन त्याला केलेलं नाही आहे. कारण तुम्ही मग जिम लावलं आणि तुम्हाला जिमला जायला झालं नाही तर तुमचा वेळ जर तसा मिळाला नाही तर मग तुमचा व्यायाम राहून जातो. त्यामुळे मी घरच्या घरी करण्यासारखे, आता यूट्यूब हे इतकं मोठं
आपल्यासाठी साधन आहे की त्याच्यावर सर्व प्रकारचे एक्सरसाइजेस असतात, एरोबिक किंवा स्ट्रेंथ एक्सरसाइजेस, योगा असेल किंवा मेडिटेशन असेल, तर ह्या सगळ्याचा मी पुरेपूर वापर करते. माझी व्यायामाची वेळ काही ठरलेली नाही. आता सध्या गेले काही दिवस मी सकाळी अगदी नियमित माझा एक 40-45 मिनिटाचा योग मी करते. पण त्याच्यानंतरसुद्धा दिवसभरात जेव्हा मला वेळ मिळेल, संध्याकाळी घरी गेल्यानंतरसुद्धा किंवा इवन पोस्ट डिनरसुद्धा एक अर्ध्या तासाचा काही ना काहीतरी व्यायाम मी करण्याचा प्रयत्न करते. आणि साधारण एखाद 2 दिवस जर नाही झाला तर खूप अनइझीनेस येतो आणि त्यामुळे परत व्यायाम केला जातो. पण फिटनेस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्याच्यामुळे तुमची मेंटल स्ट्रेंथ आणि कारण फिट असाल तर तुम्हाला कितीतरी गोष्टी करता येतात आणि अदरवाईज मग नाही म्हटलं तरी तुमचं कामावरचं लक्ष कमी होऊ शकतं. त्यामुळे आणि दुसरं मला असं वाटतं की थोडंसं आपलं डाएट कंट्रोल किंवा आहारावरती नियंत्रण आणि त्यातही मला असं आता मी सर्व प्रयोग गेली अनेक वर्ष केले परंतु त्याच्यामध्ये मला असं वाटतं की नियमितता, सातत्य, कुठलीही गोष्ट एक्स्ट्रीम न करणं, जी गोष्ट तुम्ही सस्टेन करू शकता म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्ही महिने करू शकता अशा गोष्टी करणं. त्याच्यामध्ये मग कुठलीही एक विशिष्ट काही हे फॅड करायला पाहिजे असं काही नाही. तुमचा नियमन तुम्ही ठरवायचे की मला काय झेपतं, मला काही नाही झेपत. परंतु ती गोष्ट सातत्याने करणं फार महत्त्वाचं आहे. एखाद 2 वेळा नाही झाली तरी चालेल, पण आठवड्यामधून 3 ते 4 दिवस आपण जर तीच गोष्ट करू शकत असू, तुमच्या आहारावरचं नियंत्रण आणि फिटनेस कंट्रोल आणि हे करत असताना टोकाच्या भूमिका नाही घेतल्या तर तुम्ही सगळं एन्जॉयही करू शकता, तुम्हाला हवे ते पदार्थ आणि तुम्ही तुमचं आरोग्य चांगलं राखूही शकता. या सगळ्या कामाच्या व्यापातनं काही असे छंद किंवा आवड काही असे जोपासले की बाबा हे केलं की छान वाटतं आणि ते करावं? मला खूप असे काही वेगळे छंद नाही आहेत, पण मला वाचनाची खूप आवड आहे, चांगल्या फिल्म्स पाहण्याची आवड आहे, चांगलं संगीत ऐकण्याची आवड आहे आणि थोडंफार स्केचिंग आणि ड्रॉइंग करण्याची आवड आहे. त्यामुळे डिपेंडिंग ऑन किती वेळ असतो ह्या सगळ्या गोष्टी मी करत असते आणि कुटुंबासमवेत वेळ घालवणं हे पण एक खूप खूप मोठं रिलॅक्सेशन असतं. प्रवासाची आवड आहे. आता प्रवासाची आवड प्रत्येक वेळेला होत नाही, पण वी मेक इट अ पॉईंट की वर्षातून काही दिवस तरी आपण प्रवासासाठी बाहेर जाऊ. कारण तोच एक वेळ असतो की ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे स्वतःला रिलॅक्स करू शकता, एक रिज्युमिनेट करू शकता. पण मला असं वाटतं सगळ्यात गोष्ट असते की इट इज अबाउट स्मॉल थिंग्स. यू नीड टू फाइंड युअर हॅपीनेस इन स्मॉल थिंग्स. मोठ्या काही ह्याच्यामध्ये न करता प्रत्येक छोटी गोष्ट म्हणजे दिवसभराचा काम करून संध्याकाळी 1 कप कॉफी घेणं हा सुद्धा एक आनंदाचा भाग असू शकतो. रविवारची सकाळ खूप शांतपणे घालवणं, एखादं पुस्तक वाचत आणि एखादा कॉफीचा कप घेत, ही सुद्धा एक आनंदाची गोष्ट असू शकते. तर इफ यू नीड टू फाइंड युअर हॅपीनेस इन सच स्मॉल थिंग्स आणि त्या सगळ्यातून मला असं वाटतं तुमचं मन सुद्धा तेवढंच फिट राहतं. बरोबर आहे. तुमच्या या सगळ्या कामाच्या दरम्यान एखादी अशी तुमची वरिष्ठ असतील किंवा कोणी असतील ज्यांच्याकडनं तुम्ही इन्स्पायर्ड होता किंवा इन्स्पिरेशन घेता, पण असं कधी झालंय का की एक साधारण महिला आहे आणि नाही तिच्याकडनं तुम्ही इन्स्पायर्ड झालाय? असे खूप लोक आहेत, खूप लोक आहेत. म्हणजे माझ्याबरोबर मी राजभवनला काही काळ काम करत होते. तिथे आमच्याच एका कर्मचाऱ्याची पत्नी जी तिथे छोटंसं ब्युटी पार्लर चालवायची आणि आय ऑल्सो मी तिच्याकडे कधी ना कधीतरी जाते. तर तिचं आयुष्याची अरुणा नाव आहे तिचं. तिच्या आयुष्याची म्हणजे तिने ज्या पद्धतीने तिचं आयुष्य घडवलं, इतक्या अनंत अडचणींवर मात करून आणि तिचा तो प्रवास मी राजभवनला गेल्यापासून 2003 पासून पाहत आले आणि त्या सगळ्या अडचणीत काम करून सुद्धा पुन्हा स्वतःच्या पायावर उभं राहणं, स्वतःचं पार्लर स्वतःच्या हिमतीवरती एक वेगळं चालू करणं, स्वतःचं घर स्वतः एका चांगल्या ठिकाणी बांधणं, ते सजवणं आणि आय एम सो इन्स्पायर्ड बाय हर अँड सो इम्प्रेस्ड बाय हर. तर अशा कितीतरी आहेत. हे एक उदाहरण मी दिलं. माझ्याकडे काम करणारी एक मुलगी होती शी अनफॉर्च्युनेटली शी इज नो मोर. ती माझ्या घरी काम करायची आणि माझ्या असं लक्षात आलं की तिला अतिशय वाचनाची आवड आहे. म्हणजे ती कधीतरी बसून घरातलं कुठलं तरी एखादा पेपरमध्ये काही बांधून आलं तर ते पण वाचायला सुरुवात करायची आणि त्याचं मला खूप कौतुक वाटलं. मी तिला म्हटलं की तिचं शिक्षण झालेलं नव्हतं, तू एक्सटर्नली 10वी ची परीक्षा दे आणि तुला काही जर पुढं शिकायचं असेल तर शिक. ते काही दुर्दैवाने इतर काही गोष्टींमुळे ते झालं नाही. पण मला असं वाटतं असे खूप माणसं आसपास आहेत. माझ्याबरोबर काम करणारे कितीतरी महिला अधिकारी आहेत. माझ्या MMRC असताना 3-4 महिला अधिकारी अशा होत्या की ज्यांनी ही गिरगाव काळबादेवीची रिहॅबिलिटेशनची पूर्ण धुरा अतिशय समर्थपणे सांभाळली.
त्यामुळं आय गेट इन्स्पायर्ड बाय ईच अँड एव्हरीवन हू वर्क्स विथ मी. त्यांचे काय चांगले गुण आहेत, मग त्याच्यामध्ये सिनियॉरिटी किंवा कोणी ज्युनियर आहे याचा मी विचार करत नाही. प्रत्येकातला चांगला गुण टिपणं आणि तो स्वतःला पण आपल्याला काही करता येतं का ते पाहण्याचा प्रयत्न करणं हे मी करत असते. बरोबर. नवरात्रीच्या निमित्तानं बोलतोय म्हणून देवीचं कुठलं रूप तुम्हाला जास्त भावतं? म्हणजे एकाच वेळी तितकीच प्रेमळ किंवा तितकीच कठोर, तर काय वाटतं? नाही, मला असं वाटतं देवीचं हे सर्वभूतेषु जे रूप आहे की त्याच्यामध्ये सगळी रूपं सामावली आहेत आणि तरी ती एक अतिशय शांत, ताकदीची आणि एक संपूर्ण जगाची आई असणारं असं त्याचे जे रूप आहे. आणि आईचं रूप हे मला आवडतं कारण त्याच्यामध्ये सगळी रूपं सामावलेली आहेत आणि तरीही एक क्षमाशीलता आहे, तरी एक धीरोदत्तता आहे. आणि हे म्हणजे हे देवीचं हे संपूर्ण एकत्रित रूपच जे आहे ते फार भारावून टाकणारे असं मला वाटतं. आणि प्रत्येक महिलेसाठी तो देवीचा अंश तिच्यामध्ये येणं जेणेकरून तिला सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी करण्याची ताकद मिळते असं मला वाटतं आणि त्यासाठीच आपण देवीची प्रार्थना करतो. तुमच्या आयुष्यातली खरी दुर्गा कोण आहे? मला असं वाटतं मी माझ्या ला मानते दुर्गा. कारण तिने पण खूप वेगळ्या पद्धतीने तिचं आयुष्य गेलं. अनेक मुद्द्यांवरती तिने संघर्ष केला. तिला स्वतःला शिक्षणाची खूप आवड होती, परंतु तरी ती ग्रॅज्युएट नाही होऊ शकली. पण तरीही तिचं जगाकडं बघण्याचा दृष्टिकोन आणि अनेक कटू अनुभव आयुष्यात येऊनसुद्धा एक क्षमाशीलतेने गोष्टी बघणं आणि सातत्याने नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करणं आणि जे तिला करता नाही आलं ते तिच्या मुलींच्या माध्यमातून ते करण्यासाठी म्हणून त्यांना सातत्याने प्रोत्साहन देणं हे तिने लहानपणापासून खूप केलं. आणि किती लहान गावांमध्ये राहूनसुद्धा मोठी स्वप्न बघण्याची ताकद तिने आम्हाला दिली, मी आणि माझ्या बहिणी. आणि त्यामुळं मला वाटतं आईचा माझ्यावरती खूप प्रभाव आहे आणि आईलाच मी दुर्गेच्या रूपामध्ये बघते. आणि तेवढीच मी माझ्या सासूबाईंचासुद्धा मला ह्याच्यामध्ये रोल आहे. कारण माझ्या विवाहानंतर आणि नोकरीमध्ये आल्यानंतर जो ठामपणे पाठीशी उभे राहिल्यामुळं मी झोकून देऊन काम करू शकले, ते काम त्यांनी केलं आणि त्यांनीही त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सहन केलं. परंतु तरीसुद्धा आपल्या सुनेच्या रूपामध्ये आपल्या ज्या काही चांगलं काम करण्याची इच्छा होत्या, कारण त्याही अतिशय एक बुद्धिमान स्त्री आहेत, परंतु त्या काळाच्या मनाने त्यांनाही काही खूप शिक्षण घेता आलं नाही. ते त्यांनी त्याच्यामध्ये पाहिलं आणि त्यासाठी त्यांनीही मला सपोर्ट केला. त्यामुळे या दोघी माझ्यासाठी दुर्गेसारख्या आहेत. खूप छान. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि खूप छान आपल्या या गप्पा झाल्या नवरात्रीच्या निमित्तानं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू.